चला ना मित्रांनो, वारीचा सण मोठा नाही आनंदाचा तोटा. बुजुर्ग मंडळी आपल्या माता भगिनी वारीचा मनसोक्त आनंद घेत आहेत. त्या महिन्याभराच्या काळात का होईना संसार सुखापासून थोडंसं दूर राहिलेल्या या माऊली खरंच आनंद घेत आहेत. खूप मोठा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्या सोहळ्याचे साक्षीदार होऊयात. चला, याची देही याची डोळा अनुभवात रिंगण सोहळा. लांब नाही घ्या दर्शन, लांब नाही घ्या. माऊली, मला सांगा, तुम्ही जालन्याचे आहेत, वारीमध्ये कसे आलेत? 51 नंबर दिंडी. अच्छा, माऊलींच्या पालखीच्या मागे 51वी दिंडी आणि तिथून इथपर्यंतचा पायी प्रवास केला. जवळपास आता 200-250 किलोमीटर आपण चालत आलेलो आहेत. क्या बात आहे. या वयातही हा उत्साह. तर मी असं विचारेन तुम्हाला की काही त्रास जाणवला का? गोल रिंगण सोहळ्याच्या वेळी आपले काही सबस्क्रायबर आपल्याला भेटलेले आहेत. खास पनवेलवरून वारीसाठी दरवर्षी येणारे आमचे मित्र, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. तर माऊली, आपलं नाव सांगा आणि कोणत्या दिंडीमध्ये ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव पुरुषोत्तम बळीराम गोंधळी. ओके. आणि मी खेरण्यावरून आहे. हां हां. आणि मी 27 नंबरच्या दिंडीमध्ये आहे. मागे ओके ओके. आळंदीपासून आपण चालताय, काही थकवा जाणवला? नाही, एकदम मस्त. नाही, तसे बघितले तर यंग युवा यंगिस्तान आहेत. खरं तर भारतीय संस्कृती टिकण्यासाठी, रुजवण्यासाठी या लोकांची खूप मदत आहे. कारण युवा वर्ग जेव्हा वारीला येईल तेव्हा त्यांच्याकडे बघून इतर युवा आकर्षिले जातील. कारण वारीला मोस्टली 70 ते 80% हे बुजुर्ग असतात. यांच्याकडे बघून खरंच आनंद वाटतो की युवांमध्ये, म्हणजे आजकाल समाजामध्ये बिघडत चाललेली युवा पिढी असा एक रोष आहे, पण त्याला फाटा देत ही मंडळी वारीमध्ये सहभागी झालेली आहेत. पांडुरंग चरणी काय मागणं मागाल? पांडुरंग चरणी असं ठेवशील, व्यवस्थित ठेव, सर्वांना सुखी ठेव, एवढंच मागणार आहे. स्वतःसाठी काय नाही, तो पांडुरंग देतो. नक्कीच नक्कीच. आपण भेटलात, मनापासून आनंद झाला. धन्यवाद. थँक्यू. भेटूयात आपण नक्की. धन्यवाद माऊली, धन्यवाद. जय हरी, जय हरी. मित्रांनो, या रिंगण सोहळ्यामध्ये सगळ्यात जास्त जबाबदारीचं काम कोणाचं असेल तर आमच्या पोलीस मित्रांचं. या पोलीस मित्रांमुळेच आपल्याला हा रिंगण सोहळा विना कोणत्याही प्रकारचा दुखापत होता आपल्याला सहज साध्य करता येते. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोलीस बांधवांचं मनापासून आभार मानूयात. त्यांच्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा हा आयोजित केला जातो आणि तेवढाच ताकदीनं तो यशस्वीही होतो. म्हणून पोलीस बांधवांचं खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद.
वा आजींचं जाऊ का जोशी मित्रांनो, वारी आपल्याला काय शिकवते तर नातेसंबंध टिकवण्यासाठी शिकवते. बरोबर. नातेसंबंध टिकवण्यासाठी आपल्यासोबत वारकरी आहेत. अजित वडगावकर. मला तुमचं नाव सांगा आणि आपण कुठून आलात तेवढं सांगा. मी अजित वडगावकर, हा माझा धाकटा बंधू अनिल वडगावकर. मी 14 नंबर दिंडीमध्ये चालतो, रथापुढी भोपळे दिंडीत, आणि गेली 2011 पासून आम्ही दोघं एकत्र वारी करतो.
आपल्याला कोण भाजप कोण राष्ट्रवादी चला सरकार सरकार जाऊ द्या जागा द्या. आजी बाजूला सरा किती आहे ना पुरा चला पाठीमाग चला पाठीमाग मित्रांनो, मोठ्या थाटामाटामध्ये गोल रिंगण या वेळापूर गावामध्ये संपन्न झालेलं आहे. अतिशय मजा आली, रंजकता वाटली, कारण वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं देवाची प्रचिती या उभ्या रिंगणामध्ये आपल्याला बघायला मिळाली. आत्ता माऊली मार्गस्थ होत आहेत. पालखी आजचा मुक्काम आहे भेंडी शेगाव. तर संपूर्ण रस्त्यामध्ये जे काही वारकरी असतील त्यांच्याशी आपण चर्चा करूयात, त्यांचे अनुभव आपण विचारूयात. तर चला आता पालखीच्या मार्गावर आपण जाऊयात. माऊलींच्या चरण स्पर्शाने पावन पुनीत झालेले हे पुष्प आपल्याला मिळाले. काय वाटतंय, मनात काय आनंद आहे? भाग्यवान आहे याचं फिलिंग आलं. मी सोलापूरवरनं आलोय. आज आमच्या सहकाऱ्यांसोबत आलोय. आमचे गुरु आलेले आहेत, मिलिंद खोबडे सर आलेले आहेत. विठ्ठलासोबत, माझ्या विठ्ठलासोबत या पांडुरंगाची वारी आज घडली. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण चालतायत वारीमध्ये? हो हो चालेल. वा, पांडुरंगाकडे काय मागणं मागाल? काय नाही, सर्वांना सुखी ठेव, महाराष्ट्राला सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर, एवढं मागणं आहे. वा, क्या बात आहे. तुमच्या संपूर्ण प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.